स्पर्धा होती. एका बंगल्यामध्ये एकच माणूस, सोबतीला फक्त इंटरनेट. आणि जो माणूस या बंगल्यामध्ये जास्तीत जास्त दिवस काढल तो विजेता. आपल्या विजेत्या स्पर्धकाने अख्खा 1 महिना त्या बंगल्यात काढला. किती? 1 महिना. त्याने ते खाणं पिणं, चपला बुट हे सगळं ऑनलाईनच मागवलं. आई बाप, भाऊ बहीण सगळ्यांशी ऑनलाईनच चॅटिंग केलं. गंमत म्हणजे या अख्ख्या महिन्यात त्याला कोणालाच भेटावंसं वाटलं नाही. कशाचं लक्ष नाही. रात्रभर ते व्हॉट्सॲप बिट्सअप त्याच्यावरती टुकटुक केल्याशिवाय झोप लागत नाही. रात्रभर ते ऑनलाईन ब्राउजिंग आणि काय ते गेम, ते नाही का आपण चॉकलेट गोळा करतो अशी ती कॅन्डी क्रश. हे गप्पे. तेच ते. त्याच्या आपण 400 लेवल पार करतो आणि इथं शिवगडाच्या 4 लेवल चढल्यावर घाम येतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, फुले, आंबेडकर यांना कर्तृत्व गाजवायला आयुष्य घालवावी लागले. यांचा इतिहास लिहिण्यासाठी वर्षानुवर्ष गेली आणि आपण त्यांची बदनामी एक बटन दाबून केली. नाही नाही, नव्या शोधांचं स्वागत केलंच पाहिजे. पण फ्रीज, टू व्हीलर, रंगीत टीव्ही हे सगळं आपण ऑपरेट करतो आणि आता इंटरनेट तुम्हाला ऑपरेट करतं. तेव्हा माझं एवढंच म्हणणं आहे की या सोशल मीडियाचा तेवढाच वापर केला पाहिजे. एवढंच बोलून मी त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो एव्हरीवन. मी ना ॲक्च्युली अभिमानानं सांगू शकतो की माझा बेस्ट फ्रेंड आहे इंटरनेट. जस्ट इमॅजिन, लुधियाण्याची अनुष्का, हिमाचल प्रदेशचा दानू, गल्फमधला अल्ताफ, अमेरिकेची जेनिलिया हे माझे फ्रेंड्स कधी झाले असते? हां, मी त्यांच्याशी कधी बोललो असतो, त्यांच्या आवडीनिवडी कधी जाणून घेतले असते? पण झाले ना माझे फ्रेंड्स ते चॅटिंग बिटिंगमुळेच झाले. Because of the internet, the world has come closer. ऍक्च्युली माझ्या फ्रेंड लिस्ट मधल्या 25% फ्रेंड्सचा बिझनेसच इंटरनेटशी रिलेटेड आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ऍप्स, वेब डिझायनिंग, एव्हरीथिंग ते त्यांचं घर चालवतात इंटरनेटमुळे. अँड दे आर डुईंग व्हेरी वेल. अदरवाईज एवढ्या कमी वेळामध्ये एवढा मोठा सक्सेस त्यांना दुसऱ्या कुठल्या बिझनेसमधून मिळाला असता? नाही ना. आणि बाय द वे, या कॉलेजच्या ऍडमिशनचा फॉर्म सुद्धा आपण ऑनलाईनच भरला. तो भरला नसता ती इथे भाषण द्यायला मिळालं नसतं. गाईज, इतके दिवस मीडिया म्हणजे फक्त न्यूजपेपर आणि टीव्ही एवढंच होतं. त्यांनी सांगायचं, आपण ऐकायचं, दॅट्स इट. आज पहिल्यांदा आपल्याला सोशल नेटवर्किंगमुळे 2 वे कन्व्हर्सेशन करायची संधी मिळते, आपलं मत मांडायची संधी मिळते, आपल्याला एक्सप्रेस व्हायची संधी मिळते. देन वाय नॉट यूज इट? पूर्वी जेव्हा आपण घरातनं बाहेर पडायचो तेव्हा आपली आई आपल्याला काय विचारायची? रुमाल घेतलास का? पाकिट घेतलंस का? आता काय विचारते? करेक्ट. मोबाईल घेतलास का? बिकॉज इट्स अ नेसेसिटी. नॉर्वे, जो एक फार डेव्हलप देश आहे, तिथे इंटरनेट हा ह्युमन राईट म्हणून काउंट केला जातो. इफ यू आस्क मी, आपल्या देशात सुद्धा ही गोष्ट ॲज अर्ली ॲज पॉसिबल करावी, कारण ती जास्त चांगली आहे. इंटरनेट अँड टेक्नॉलॉजी इज द ओनली वे टू गो फॉरवर्ड. सॉलिड आहे. थँक्यू. अरे थँक्यू. हे
Hey guys, thank you so much. Thank you. चल बाल्या Thank you. मला नाही Thank you, नको thank Excuse रुसू. me. पण दादा एक आपलं minute, आपलं एक चांगलं minute. चाललंय. Excuse. मी कुठं नाही म्हटलं. एक Thank you. Arey, hi. Thank you. Yeah. Hey, hi Sid. Hi, hi. Congrats. Thank you, Your thank speech you. was good. Hey, Nice. hi, thank you. I just heard it was so awesome. Yeah, मी yeah. पूर्णपणे तुला Hey, अरे Sid. औ completely. मिरची लागली होती हे आले पाक एक मिनिट We need to talk to him. ओके तुम्ही जा मी येतो मी फोन करतो हाय Congrats. थँक्यू नाही काँग्रेस वगैरे ठीक आहे हा. पण मला सांग सीड तुला कसं जमलं रे हे हा म्हणजे आयडियाचीच आयडिया वापरून तू आयडियालाच हरवलंस मला गॅरंटी आहे 100% तू नेटवरच्या कोणत्या तरी साईटवरून तुझं भाषण अख्खं डाउनलोड मारलं असणार कोणती आहे ती साईट कोणती आहे सांग ना एक सेकंड मी काही डाउनलोड वगैरे नाही मारलंय मी माझं इंटरनेटबद्दलचं मत व्यक्त केलंय या मी इंटरनेटचा सपोर्ट घेतलाय अँड आय एम प्राऊड ऑफ दॅट बट डोंट से की मी काय डाउनलोड वगैरे मारलंय ठीक आहे हे आत्तापुरतं जमेल पण मग तू काय ना सिद्धार्थ देसाई उद्याच्या कॉम्पिटिशनमध्ये सोलो परफॉर्मन्स आहेत तेव्हा कुठून आणि काय डाउनलोड करणार आहात आपण आय डोंट नो पण ही स्पर्धा जिंकलोय ना पुढचीही जिंकेन वेट अँड वॉच हरलो विरलो प्रेमात पडलो तुझ्या काय हा माझा गुन्हा सलतो छळतो देतो दुरावा सजा ठेच का लागे पुन्हा हरवल्या सुखाच्या खुणा हरवल्या सुखाच्या खुणा तुझ्या विना हरलो विरलो प्रेमात पडलो तुझ्या काय हा माझा गुन्हा सावली सोडून जाते सोबती अंधार हा सैर भैरया पावलाना कोणती देऊ दिशा भोवती गर्दी तरी जीव एकटा सुना सुना हरलो विरलो प्रेमात पडलो तुझ्या काय हा माझा गुन्हा सलतो छळतो देतो दुरावा सजा ठेच का लागे पुन्हा काय हा माझा गुन्हा काय हा माझा गुन्हा हरलो It was a brilliant performance. Hey, You thank really you. touched my heart. थँक्यू सो मच It was awesome. थँक्यू थँक्यू मी आलोच या मी ते डाउनलोड करणार आहे Sid, congrats. थँक्यू या मी ते डाउनलोड करेन आता या या आय कॉल यू बाय बाय
हाय. मला आता तरी कॉंग्रॅट्स कर ना प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन यार. थँक्यू थँक्यू कॉंग्रॅट्स. थँक्यू. ग्रेट यार सीड. तू कसं जमवलंस यार यावेळी सुद्धा सोलो परफॉर्मन्सला. सो तू नेमका नेटवरनं कोणता फॉर्म्युला शोधलास रे? सांग ना. मला एक सांग सेड, असा का वागतोयस तू किमयाशी? अशी का ट्रीटमेंट देतोयस तू तिला? दिस इज नॉट फेअर सेड. सिरियसली असं काही नाही पंडित. सिरियसली. सेड, तू काहीतरी वेगळं वागतोयस. असा काय फॉर्म्युला मिळालाय तुला? ओके. तुम्हाला जाणून घ्यायचं ना मला काय मिळालं ते? हो. मी सांगतो. मला आता फक्त पार्टीला जाऊ दे, ती एन्जॉय करतो आणि जीपी मितला मेसेज करतो. प्रॉमिस? फेसबुकची शपथ. हां ओके. प्लीज 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 Sit. प्लीज. हा जीपे बोल. हां कुठेस तू? मी लायब्ररीत चालले. ते सोड. सेडचा मेसेज आला का? हो आलाय. त्यांनी 10ला त्याच्या घरी आपल्याला बोलवलंय. सेड व्हॉट्सअप. हाय. काय कुठली साईट रेफर करतोस तू? सांगतो. त्याआधी मला सांगा तुम्हाला काय पाहिजे? कॉफी, चहा, हां, थम्सअप? आम्हाला चहा कॉफी सरबत काही नकोय. ए तू टाइमपास सोड. साईट कुठली रेफर खरंच यार, करतोयस? please. सांगतो. चिल. होल्ड युअर ब्रेथ. lovebreaker.com. यप. lovebreaker.com. जर का आपलं प्रेम कोणी हिसकावून घेतलं तर त्याचं लव ब्रेक करून ते प्रेम आपल्याकडे परत कसं आणायचं यासाठीचा जालिम उपाय म्हणजे टंग 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 लव्ह ब्रेकर. मी सध्या हे फॉलो करतोय. पण अशी वेबसाईट असते? असते. व्हॉट यू मीन बाय असते? 100% सक्सेसफुल असते. ही काही साधी सुधी वेबसाईट नाहीये. याच्यामध्ये त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिले. आय शो यू. इन्स्ट्रक्शन नंबर 1. ज्या मुलीवरती तुमचं प्रेम आहे तिला पूर्णपणे इग्नोर करा. इन्स्ट्रक्शन नंबर 2. मुलीच्या प्रेम प्रकरणाविषयी तिच्या घरी कळवा. घरी कळलं. ओ माय गॉड, आता आपण काय करायचं? आपल्या कंट्रीमध्ये मुलींवरती इतक्या रिस्ट्रिक्शन्स आहेत की 90% ब्रेकअप्स होतात आणि घरच्यांच्या नजरेत तुम्ही होता ऍक्शन हिरो. सो आता आपण जाणार आहोत किमयाच्या मामा मामीकडे. आपण या. आम्ही तिकडून काय करणार आहोत? ओ या, आय फॉरगॉट. तुम्ही आयडियाचे बेस्ट फ्रेंड्स आहात ना? अरे असं काय बोलतो यार? असं काही नाहीये. मग माझे पण आहात ना? ऑब्विसली सेड. मग माझ्या बरोबर चला आणि शांत बसून सगळं ऐका. I'll prove it to you that lovebreaker.com is a hit.